श्रीराम जय राम जय जय राम। रूपाची ओळख नामानेच होते। नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे। भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय। कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे। कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो। योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते। वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते। वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही। ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मा विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो। ज्ञानमार्ग फार कठीण आहे। ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते। माझे मतच एवढे खरे असे तो धरून चालतो। ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो, म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो। परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्यामध्येच असले पाहिजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो। त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो। सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो, पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत। म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते। त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते, मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे, कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल। कुंभाराने एका मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली। प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे। तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत। जगत हे भगवंतापासून भिन्न नाही। जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते। प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते, म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे। सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे। श्रीराम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 73 निरूपण। देहे दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे। सदाशिव चिंतित तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। ईश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत, त्यात पंचाग्नी साधन, उपास तापास, हठयोग, वायुभक्षण आणि कष्टाची साधने आहेत। अशी साधने जेव्हा सातत्याने केली जातात तेव्हा ते तप होते। असे तप
म्हणजे आपल्या आत्मानुभवाच्या विकासासाठी शरीराची झीज केली जाते, तेव्हा ते तप होते. तप साधना करताना देहाला दुःख दिले जाते, कष्ट दिले जातात. असे कष्ट दुःख न देणारे साधे सोपे साधन समर्थ सांगतात, नामसाधन. नामसाधन करत असताना सुख होते, आत्मानुभव येतो, जीवाला ब्रह्मानंद प्राप्त होतो, महादुःखाचे निवारण होते, म्हणजेच दुःखाची निवृत्ती होते, परमसुखाची प्राप्ती होते, जन्ममरणाची पुनरावृत्ती थांबते. असे हे नाम श्रेष्ठ आहे. या नामाचे महात्म्य देवांचे देव महादेवही जाणतात. ते श्रीरामांच्या जप साधनेतच असतात. समुद्र मंथनात निघालेले हलाहल विष त्यांनी प्राशन केल्यावर कोणत्याही उपायांनी घशाचा दाह थांबला नाही, तेव्हा श्रीराम नामाने त्यांचा दाह शांत झाला. राम नाम दुःखहारक आहे. नाम साधनेमध्ये गुंगून जाणे ही आपल्या जीवनातली प्रभात आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम हृदय निरूपण भाग 3. तत्वतः श्रीराम सर्वव्यापी असल्याने कुठेही जात नाहीत, कुठेही राहत नाहीत, शोक करीत नाहीत, इच्छा करीत नाहीत, त्याग करीत नाहीत, तसेच अन्य कोणतीही क्रिया ते करीत नाहीत. ते आनंद स्वरूप, अविचल आणि विकाररहित आहेत. तथापि मायेच्या गुणांशी संबंध असल्यामुळे ते तसे भासतात. महादेव म्हणाले, त्यानंतर समुख उपस्थित असणाऱ्या हनुमंताला राम स्वतः म्हणाले, आत्मा, अनात्मा, जीव आणि परमात्मा यांचे तत्व मी तुला सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. ज्याप्रमाणे आकाशाचे 3 प्रकारचे मोठे भेद स्पष्टपणे दिसून येतात. एक सर्वत्र असलेले अमर्याद महाआकाश, दुसरे जलाशयाने मर्यादित झालेले आकाश आणि तिसरे जलाशयात पडलेले प्रतिबिंब हे नाव असणारे आकाश. अशा प्रकारे 3 प्रकारचे आकाश दिसून येते. त्याचप्रमाणे चैतन्य हे सुद्धा 3 प्रकारे आहेत. एक बुद्धीची मर्यादा असणारे चैतन्य, ते बुद्धीमध्ये व्याप्त असते, आत्मा. दुसरे परिपूर्ण सर्वत्र असणारे चैतन्य, परमात्मा. आणि तिसरे जे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेले असते, या तिसऱ्या चैतन्याला आभास चैतन्य, जीव असे म्हणतात. यातील केवळ आभास चैतन्याने युक्त अशा बुद्धीमध्येच कर्तेपण असते, म्हणजे चिदाभास रहित असणारी बुद्धी हीच सर्व कार्य करते. परंतु अज्ञजन भ्रांतीमुळे अखंड निर्विकार साक्षी अशा आत्म्यावर कर्तृत्व आणि जीवत्व यांचा आरोप करतात. म्हणजे ते अज्ञानी लोक त्या आत्म्यालाच कर्ता आणि भोक्ता समजतात. ज्याला आम्ही जीव म्हटले आहे, ते आभास चैतन्य हे मिथ्या आहे, कारण सर्वच आभास हे मिथ्याच असतात. बुद्धी ही अविद्येचे कार्य आहे. तथापि तो परब्रह्म परमात्मा हा वास्तविक अखंड आहे, म्हणून त्याचा भाग मांडणे ही केवळ कल्पना आहे. अहम, मी च्या रूपाने प्रत्ययाला येणारे मर्यादित साभास वासनायुक्त चैतन्य म्हणजेच जीव. तत्वमसी, तेच तू आहेस इत्यादी वाक्यांनी त्याचे पूर्ण चैतन्य परब्रह्माशी एकत्व प्रतिपादन केले जाते. जेव्हा गुरुपदिष्ठ तत्वमस्यादी महावाक्यांचे द्वारा जीवात्मा व परमात्मा यांच्या एकतेचे ज्ञान उत्पन्न होते, तेव्हा आपल्या बुद्ध्यादी कार्यासह अविद्याही नष्टच होऊन जाते. यात काहीही संदेह नाही. याचा अनुभव येताच माझा भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. परंतु जे लोक माझी भक्ती सोडून देऊन
शास्त्ररूपी खड्ड्यामध्ये पडून भटकत राहतात. त्यांना शेकडो जन्मापर्यंत सुद्धा ज्ञानही होत नाही आणि मोक्षही प्राप्त होत नाही. हे निष्पाप हनुमंता, हे परमरहस्य आत्मस्वरूप अशा माझे हृदय आहे आणि प्रत्यक्ष मीच ते तुला सांगितले आहे. जरी तुला इंद्रलोकातील राज्यापेक्षा अधिक संपत्ती मिळाली तरी सुद्धा तू हे रहस्य माझी भक्ती न करणाऱ्या कोणत्याही दुष्ट पुरुषाला सांगू नकोस. श्री महादेव म्हणाले, हे देवी, हे अत्यंत गोपनीय, मनोहर, परमपवित्र आणि पापनाशक श्री रामहृदय मी तुला सांगितले आहे. सर्व वेदांताचे सार साक्षात श्री रामचंद्रांनी सांगितले आहे. भक्तिपूर्वक जो कोणी याचे सतत पठन करतो तो निसंशयपणाने मुक्त होऊन जातो. याच्या पठनाने अनेक जन्मात संचित झालेली ब्रह्महत्या इत्यादी सर्व पापे सुद्धा निसंदेहपणे नष्ट होऊन जातात, असे श्रीरामांचेच वचन आहे. जो कोणी अतिशय भ्रष्ट असेल, अतिशय पापी असेल, परधन आणि परस्त्री यांच्या ठिकाणी नित्य प्रवृत्त होणारा असेल, जो चोर असेल, ब्रह्महत्या करणारा असेल, जो माता पित्याचा वध करण्यात गुंतलेला असेल आणि जो योगीजनांच्या समूहाचे अहित करणारा मनुष्य असेल, तो सुद्धा जर श्री रामचंद्रांचे पूजन करून आणि सुंदर अशा रामहृदयाचे भक्तिपूर्वक पठन करील तर तो पूर्वसंचित पापांतून मुक्त होऊन सर्व देवांना पूज्य आणि श्रेष्ठ योग्यांना सुद्धा परम दुर्लभ असे परमपद प्राप्त करून घेईल. इति श्रीमध्यात्म रामायणे उमामहेश्वरे संवादे बालकांड श्री रामहृदय नाम प्रथम संहर्ग. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.